जिलाधिकारी आशीष येरेकर ने अमरावती में कार्यभार संभाला। अमरावती जिले के नए जिलाधिकारी के रूप में आशीष येरेकर ने आज विधिवत रूप से पदभार ग्रहण कर लिया। उन्होंने पूर्व जिलाधिकारी से औपचारिक रूप से कार्य की बागडोर संभाली। इस अवसर पर निवासी उपजिलाधिकारी अनिल भटकर ने पुष्पगुच्छ भेंट कर श्री येरेकर का स्वागत किया। उनके साथ अतिरिक्त जिलाधिकारी गोविंद दानेज, उपजिलाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, तहसीलदार विजय लोखंडे और अधीक्षक नीलेश खटके सहित कई अधिकारी उपस्थित रहे। पदभार ग्रहण करने के बाद आशीष येरेकर ने विभागीय आयुक्त कार्यालय जाकर विभागीय आयुक्त श्वेता सिंघल से सौजन्य भेंट की। यह भेंट शिष्टाचार और भविष्य के प्रशासनिक समन्वय के दृष्टिकोण से महत्वपूर्ण मानी जा रही है। जिलावासियों को प्रशासन से बेहतर कार्यप्रणाली की अपेक्षा है और आशा है कि नवागत जिलाधिकारी आशीष येरेकर के नेतृत्व में जिले का सर्वांगीण विकास और प्रशासनिक सुशासन और अधिक सुदृढ़ होगा। मी अमरावती जिल्ह्याचा आज जिल्हाधिकारी या पदाचा पदभार घेतलेला आहे शासनाच्या आदेशान्वये। मी 2018च्या बॅचचा IAS ऑफिसर आहे। यापूर्वी मी सांगली, गडचिरोली व आता इतक्यात मी जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी 3 वर्षाचा माझा टेन्युअर पूर्ण करून आज इथे अमरावती येथे जिल्हाधिकारी या पदावर रुजू झालेलो आहे। सर्वप्रथम जिल्ह्यातील जे विविध विषय आहेत त्याचा सर्व HODच्या मार्फत मी त्याचा आढावा घेईल, सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करेल, सामान्य जनतेशी चर्चा करेल, अनेक प्रश्न समजून घेईल। त्यानुसार शासनाचा जो प्राधान्यक्रम असेल तोच माझा प्राधान्यक्रम असेल। तो त्या पद्धतीने एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासासाठी काय पॉझिटिव्ह योगदान आपल्याला देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सर एक वेगळा प्रश्न आहे, आपण इंग्लिश कलेक्टर म्हणून तर आजच्या तरुणाईला जीवनात चांगला म्हणजे प्रवास आणि उच्चांक गाठण्याकरता काय सांगितलं? मला वाटते आपण एक निश्चित ध्येय असं ठेवलं पाहिजे आपल्या डोळ्यासमोर। जसं स्वामी विवेकानंद जी म्हणतात की एखादं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा व ते ध्येय जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत अथक परिश्रम आपण केले पाहिजे, कठीण परिश्रम आपण केले पाहिजे। तोच माझा एक संदेश आजच्या तरुणाईला राहील।